मी डॉक्टर कादरी, मी कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या कादरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते, पण संधीचा आरोपीनं गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो. आरोपीवर अटकेची व तडीपारीची कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते, तरी सुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यांच्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. त्यानंतर आरोपीमध्ये सुधारणा होत नसेल तर अशा वेळी पोलिसांना मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा अधिकार आहे. मर्डर, खंडणी, 307, दरोडा, खंडणीचा प्रयत्न, घुसखोरी तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील 10 वर्षांचा इतिहास असणं कारवाईसाठी आवश्यक आहे. ज्यात 2 किंवा 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले असणं आणि पूर्वी किती गुन्हे दाखल आहेत त्याहून जास्त शिक्षा झालेली असणं, अशा गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई होऊ शकते. जे गुन्हेगार गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार आर्थिक फायद्याशी संबंध आहे अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते, असं ग्रामीण पोलिसांनी सांगितलं. राज्य सरकारनं मुंबईतल्या संघटित गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी टाडा कायद्याच्या धर्तीवर 1999 मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच मोक्का कायदा बनवलाय. या कायद्याचा आधार घेऊन शहरातील संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात मोठं यश आलंय. मुंबईनंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी देखील या कायद्याअंतर्गत विविध कारवाया केल्या आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.